धावसंख्या जाऊन 5. नॉन स्ट्राईक एंडला होता फलंदाज प्रवीण राणे, जो आता स्ट्राईकवर येऊन पोहोचतोय. सुरुवात केली होती सागर पारसेकरने, आतापर्यंत 5 धावांवर येतो. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र आढावा घेतोय की कुठल्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त धावा मिळतील. हे महत्त्वाचं आहे मित्रांना. फक्त बॅट हातात असून चालत नाही, तर रणनीती देखील असणं तितकंच गरजेचं आहे. यावेळेस अपील तर केली गेले, वेट फॉर अंपायर सिग्नल व्हॉट इट इज. दरम्यान एक धाव तो पळून पूर्ण केले. येस विथ द बॅट, येस एक धाव मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 6 या आकड्यावर. अपील करण्याची पद्धत देखील आता गोलंदाजांची बदलली. जवळपास पूर्णपणे पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न खेळाडू करत असतात, पण अनुभव तुमच्याकडे असेल. पंचांचा अनुभव मात्र कित्येक वर्षांचा आहे. क्रिकेट खेळतात सुद्धा ते आणि गोवासाठी रिप्रेझेंट करतात. तर हे महत्त्वाचं मित्रांनो, हा अनुभव त्यांच्या उराशी ते बाळगतायत, त्यामुळे कुठल्याच दबावाचा त्या ठिकाणी फरक पडत नाही. यावेळेस अनपेक्षित उसळी बॉल टप्पा पडल्यानंतर टॉस होतोय, खूप जास्त उसळतोय, डोक्याच्या उंचीवरून तो बॉल ट्रॅव्हल होतोय. त्यामुळे पंचांच्या माध्यमातून ते चेक केलं गेलं. वाईट बॉलची एक धावपलकामध्ये ऍड केली जाईल आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद सुद्धा गोलंदाजा देईल. त्यानंतर मात्र आता हा गोलंदाज तितक्या उंचीचा बॉल हाताळू शकत नाहीये. धावसंख्या झाली बिनबाद 7. जागा बनवून घ्यायचं होतं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, मात्र कुठेतरी बॉडी बॅलन्स चुकला. हलकासा बॉल ब्रश होतो बॅटशी, यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय आणि पहिला आदरा बसतोय सिल्वर हॉक्स गोवा टीमला. विकेट डाऊन. झाला तर तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर जावं लागते, पण मात्र या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळते. लीग सिस्टम मध्ये तुम्हाला एका दिवसामध्ये 4 मॅचेस खेळायचे आहेत. पहिल्या सामन्यामध्ये काय चुका झाल्यात त्यावर मात्र कुठेतरी अंमलबजावणी करून दुसऱ्या सामन्यामध्ये त्याहून चांगला खेळ करायचा असतो. तेच कुठेतरी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. मांडवी परिवार संघाने मात्र सिद्धिविनायक उसगाव टीमला पराभूत केलंय. तर या सर्व गोष्टी, यावेळेस लॅप शॉट खेळायचा होता, खूप जास्त शफल होऊन ऑन साईडला लॅप शॉट खेळायचा होता. तितकासा कनेक्शन प्रॉपर नव्हतं, तितकासा आत्मविश्वास जाणवला नाहीये, तितकीशी ती शॉट कंप्लीट करण्याची भूक जाणवली नाहीये. बॉल मात्र यष्टिरक्षकाच्या हाताचा विसावा घेतोय. बॉल जातोय डॉट. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज सिब्बान. मग पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर एक विकेट मिळालाय. यावेळेस पॉवर पॅक शॉट नव्हता, हा बॉल जातोय मिड ऑन रिजन मध्ये, इनफिल्डच्या आतमध्ये, मात्र मिस टाइम स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. दुसरा आदरा बसतोय सिल्वर हॉक्स गोवा टीमला. दोन हादरे. बघा सिब्बांना त्यासाठीच संघामध्ये निवडलं गेलेलं आहे की सुरुवात चांगली करून देणं गरजेचं आहे. तुमच्या संघामध्ये फक्त बॅटर्स असून चालत नाही, तुमच्या संघामध्ये फिल्डर्स असणं गरजेचं आहे, तुमच्या संघामध्ये बॉलर्स असणं गरजेचं आहे. आणि या मैदानात जर आपण पाहिलं बच्चीधर सर पहिल्या दिवसापासून, तर तुमच्या संघामध्ये बॉलर्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण फलंदाजी कोणी करून जातोय, पण तुमच्या संघाकडे बॉलर्स असणं तितकंच गरजेचं आहे. काल आपण पाहिलं टीकेजी क्रिकेट संघाची गोलंदाजी, दर्जेदार संघ बांधणी तुम्हाला टीकेजी क्रिकेटची पाहायला मिळाले, कारण त्या संघामध्ये बॅटरच्या सोबत बॉलर सुद्धा आहेत. तर हा बॅलन्स असणं गरजेचं आहे. फक्त कागदावर तुमचं नाव असून चालत नाही, मैदानामध्ये तुमचा खेळ देखील तितकाच चांगला असायला हवा. आजच्या दिवसात पाहायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये शाहीद शेखने काय जबरदस्त फलंदाजी केली, तो आत्मविश्वास परत आणलाय. आणि जसं प्रसाद सरांनी सांगितलं की या अगोदर या सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये तसा खेळ झाला नव्हता, पण आज संघाला गरज होती तशा फलंदाजीची आणि ती गरज ओळखून शाहीदने खूप जबरदस्त अशी बेधुंद फलंदाजी केली. तर महत्वाचं आहे संघाला काय हवंय आणि त्याची गरज ओळखून तुम्ही काय इम्प्लिमेंट करू शकता, ही ओळख असणं खूप महत्वाचं आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय, अरुण येतोय. रोड एंड अरुण येईल. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय कल्पेश. नॉन स्ट्राईकला असेल प्रवीण. सागर पारसेकर. हो, चांगली ड्राईव्ह त्या ठिकाणी स्वीपर कव्हर रिजन मध्ये, खूप चांगली पोझिशन. आयसेट देखील प्रॉपर ठेवली होती. बॉलची वाट पाहिली, त्यानंतर मात्र हाफ वॉलीला खूप चांगला कनेक्ट करत बॉलला स्वीपर कव्हर रिजन मध्ये ड्राईव्ह केलंय. एक धाव मिळते. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सेट केलं गेलं स्वीपर कव्हर रिजन मध्ये. शांत क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या सामन्यामध्ये मात्र तुम्हाला क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळाला आणि हाच थरार या सामन्यामध्ये नक्की तुम्हाला अनुभवायला मिळेल, कारण प्रत्येक संघाला वर्षाची सुरुवात चांगली करायची आणि त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. प्रयत्नशील तर सर्व संघच आहेत, पण मात्र दोनच संघ पुढच्या
फेरीत दाखवू शकतील आजच्या दिवसभरामध्ये. स्ट्रायकर प्रवीण क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काही लॉंग ऑन रिजन मध्ये थोडासा फंबल झाला. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, कदाचित धोकादायक ठरू शकेल. थ्रो जातोय पण मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. ती नजर नव्हती. तिसरी धाव देखील होऊ शकली असती. बघा शेवटच्या क्षणापर्यंत जिथपर्यंत बॉल गॅदर होत नाही त्यापर्यंत फलंदाजाचं लक्ष अचूक असायला पाहिजे बॉलवर. या ठिकाणी प्रवीणचं लक्ष नव्हतं. कॉल दिला गेला होता कल्पेशकडून, पण मात्र प्रवीणने सांगितलं अजूनही घाई करण्याची गरज नाहीये, वेळ आहे आपल्याकडे, वेळेचा सदुपयोग आपण नक्कीच करूया. त्यामुळेच मात्र तो स्वतःला थांबवतोय स्ट्राईकवर. धावसंख्या झाले 2 गडी बाद 10 धावा. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय बॉल. हीच या खेळपट्टीचं वेगळेपण आहे मित्रांनो. कशा कुठल्या वेळेला बॉल बाउन्स करेल, कुठल्या वेळेला बॉल खाली राहील याचा नेम मस्त कुठल्याच फलंदाजाला बांधता येत नाहीये. आणि त्याचमुळे मात्र कधी कधी बॉडी बॉल लँग्वेज पॉझिटिव्ह असते, स्ट्रोक सिलेक्शन चांगलं असते, बॅटचा फोर्स अचूक असतो, पण मात्र बॉल कनेक्ट होत नाहीये. धावसंख्या 10. यावेळेस मात्र स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. हा जबरदस्त बेभान बेधडक आणि दमदार षटकार देतोय बॅट मधून प्रवीणच्या. देखील तितकंच पॉवरफुल होतं, टायमिंग देखील अचूक जुळलं होतं आणि ताकद खूपच भरमसाठ आहे प्रवीणकडे आणि त्या ताकदीचा खूप चांगला वापर या ठिकाणी या स्ट्रोकवर दाखवतो. धावसंख्या 16. यावेळेस मिस टाइम आहे. बॉलर सांगतो हा माझा कॉल आहे, मी झेल कंप्लीट करेन आणि आता मात्र सडेतोड उत्तर देतो. टिक फॉर टॅट, विकेट डाऊन. आणि एक संघ आहे गोव्याचा, शेजारी राज्य आहेत, पण मात्र आता मात्र या आजच्या दिवसामध्ये एक कुठला संघ पुढे जाईल ही तर चढाओढ राहणार आहेत. 5 संघ या चढाओढीमध्ये समाविष्ट झालेत आणि शेवटच्या सत्रामध्ये कळेल कुठले 2 संघ हे मात्र सेमीफायनलमध्ये पोहोचणार आणि सेमीफायनल फायनल उद्याच्या दिवशी याच मैदानावर खेळली जाणार आहे. आणि उद्याच्या दिवशी लॉटरी देखील आहे, त्यानंतर हाऊसी देखील आहे. तर तुमचं नशीब तुम्हाला आजमावायचं असेल तर नक्कीच तुम्ही हाऊसी तिकीट कलेक्ट करू शकता. 200 रुपयाला 3 तिकीट्स आहेत आणि जर तुम्हाला लॉटरी मध्ये पार्ट घ्यायचा असेल तर 100 रुपयाला 1 तिकीट तुम्हाला घ्यावं लागेल. तर या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गौरव सावंत सरांना गेल्या वर्षी त्यांचं नशीब त्यांनी आजमावलं होतं आणि त्यांना देखील पारितोषिक मिळालं होतं. तर नशीब असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी मालामाल होऊ शकता. यावेळेस पुन्हा एकदा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, कुठेतरी त्याच्यामध्ये अपयश येते. आता अशा पद्धतीने दुसऱ्या षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर सिल्वर हॉक्स गोवा संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 16 धावा. चला नेक्स्ट मॅच असणार आहे मांडवी परिवार विपक्ष TKG क्रिकेटर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी इनिंग ब्रेकमध्ये तयार राहायचंय. आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच असेल मांडवी परिवार वर्सेस TKG क्रिकेटर्स. चला आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन षटक हाताळण्यासाठी बॉलर येतोय बॉलिंग ट्रॅकवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. सुनील 202 क्रमांकाची जर्सी सुनील तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते. स्ट्राईकवर रेड कॅप तुम्हाला पाहायला मिळते, तो म्हणजेच मिस्टर दत्तराज. उंची तितकीशी जास्त नाही आहे, पण मात्र पाहूया फटक्यांची उंची पाहायला मिळेल का दत्तराजच्या बॅटमधून. आणि खरंच गरज आहे संघाला. 8च्याच धावगती खेळतोय, धावगती कुठेतरी वाढवावी लागेल. आतापर्यंत या सामन्यावर पकड मजबूत दिसते कारण 3 विकेट्स आहेत, त्यामुळेच FM11ची पकड मजबूत दिसते या सामन्यावर. अभि फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा फुटवर्कचा अभाव जाणवला. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी, आणि कुठेतरी फुटवर्क नाही आहे. तुमचे स्ट्रोक सिलेक्शन, आयसाईट, त्यानंतर हँड मुवमेंट असून चालत नाही, तर तुमच्या फूट मुवमेंट्स देखील प्रॉपर असणं गरजेचं आहे. तुमचं पूर्ण शरीर हे मात्र फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. यावेळेस हवेत आहे बॉल, एलिव्हेट केलंय, तितकीशी ताकद नव्हती, डिस्टन्स नाहीये. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, तो कलेक्ट करतोय कॅच आणि अशा पद्धतीने चौथा हादरा बसतोय सिल्वर हॉक्स गोवा टीमला. विकेट डाऊन. केलेला आहे बघा, किती चांगलं कॅमेरा वर्क tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. सेंटर ऑफ फ्रेम तुम्हाला तो बॉल
कॅप्चर करताना पाहायला मिळालं. आमचे सर्व कॅमेरामॅन टीम चांगलं काम करते त्या ठिकाणी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोमेश जातोय. सिल्व्हरहॉक्स गोवा हा संघ बॉल आउटच्या माध्यमातून या फेरीत दाखल झालेला होता, पण त्याचं ते नशीब त्या दिवशी होतं. आजच्या दिवशी नशीब फळेल का सिल्व्हरहॉक्स गोवा टीमचं हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. तो दिवस वेगळा होता, हा दिवस वेगळा आहे. ते वर्ष वेगळं होतं, हे वर्ष वेगळं आहे. स्ट्राईकवर असेल बॅटर सोमेश. पुन्हा एकदा बॉल पप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. मी म्हणालो होतो या अगोदर सुद्धा की या खेळपट्टीचं वेगळे पण राहिलंय. थोडासा बॉलर्सला ॲडव्हान्टेज मिळतोय. कधी कधी पोझिशन बॅटर चांगली घेतोय. स्ट्रोक सिलेक्शन देखील तितकंच चांगलं असते, पण बॉलचा टप्पा मात्र चेक करता येत नाही, त्यामुळेच मनासारखा फटका खेळण्यास त्रास होतोय. यावेळेस स्लॉक करायचं होतं ऑन साईडला. उजव्या बाहेरच्या बॉलला कुठेतरी कनेक्शन होत नाही. पिचिंग ओळखली नाहीये. पिचिंग ओळखून खेळणं गरजेचं आहे. जर उजव्या बाहेरचा बॉल आहे, फुलर लेनचा बॉल आहे आणि त्याला तुम्ही स्लॉक करायचा प्रयत्न कराल तर तितकंसं यश तुम्हाला मिळणार नाहीये. तुमची आयसाईट प्रॉपर असायला पाहिजे. बॉलची पिचिंग कुठे आहे, उंची किती आहे, इम्पॅक्ट कुठे होतोय हे देखील चेक करणं तितकंच गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉलला पुढे ठेवलं जाते. इनसाइड आउट करायचा होता, स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एलिव्हेशनचा आपला जी बॅटचा जे आपण फेस पाहिला एलिव्हेशनच्या फॉर्ममध्ये ती बॅट होती, पण मात्र कुठेतरी समन्वय होणं देखील तितकंच गरजेचं. समन्वय होत नाहीये. बऱ्यापैकी अडवलंय आतापर्यंत या षटकामध्ये सुनीलनं. जबरदस्त बॉलिंग त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीने विकेट मेडन हाताळतोय गोलंदाज सुनील. जोरदार टाळ्या मित्रांनो सुनीलसाठी. या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येऊन मेडन ओव्हर हाताळलं ही कुठेतरी एक अभिमानाची गोष्ट असेल FM11 टीमसाठी. व्हेरी गुड एक्झिक्युटेड. सिल्व्हरहॉक्स गोवा संघाची धावसंख्या झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 16. त्याला मिळेल गोलंदाज करणार आहे धनंजय येते. किती दिलखुलास अशी व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेले आहेत. एन्जॉयमेंट झाले आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय मच्छिंद्र पाटील सर आमच्या सोबत आहेत, ज्यांची आवाजच त्यांची ओळख आहे. चला बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार. धनंजय यावेळेस पुल करायचा होता, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. बॉल हवेत आहे, स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट घेतोय, पण मात्र आय साईड चुकली आहे. जेल ड्रॉप होतोय. 2 धावा पूर्ण करण्याची संधी. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावा महत्वाच्या होत्या. कुठेतरी दबाव वाढला गेला होता. गेल्या 8 बॉल पासून धावा आल्या नव्हत्या आणि त्यानंतर मात्र 9व्या बॉलवर ही धाव आलेली आहे. कुठेतरी पकड मजबूत होते, मगर मिठीमध्ये घेतोय तो म्हणजेच FM11 हा संघ सिल्व्हरहॉक्स टीमला दबाव वाढवण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. कारण या मैदानावर जर आपण पाहिलं तर 45 ते 50 धावा धावफलकावर असणं गरजेचं आहे पहिल्या डावामध्ये जर तुम्ही फलंदाजी करताय तर, आणि त्या पल्ल्यापासून खूप जास्त दूर आहे सिल्व्हरहॉक्स गोवा. हो यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉलला. डीप बॅक स्क्वेअर पॉइंट रिजन मध्ये हा चौकार एक्झिक्यूट केलाय. क्या बात आहे. यालाच म्हणतात तंत्रशुद्ध फटका चौकार. सोमेश कडून बॅकफुटला बॅलन्स केलं, वाट पाहिली, शरीरापासून तुला दूर पण स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि काय दर्जेदार स्क्वेअर कट. डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. स्वीपर कव्हर मधून त्याला डीप पॉइंट मध्ये आणलंय. पाहूया या रणनीतीचा उपयोग होतोय का, ती म्हणजे टीम FM11 सगळ्याला. चांगली सुरुवात त्या ठिकाणी या षटकाची करतोय सोमेश. 22 धावा. यावेळेस पुन्हा एकदा पुल स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये. बॉल कलेक्ट करून फेक करेपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. महत्वाचं आहे या अगोदरच्या बॉलवर चौकार आलाय, त्यामुळे स्ट्राईक रोटेशन देखील तितकंच महत्वाचं आहे. दोन्ही फलंदाजांना एकमेकांना ओळखून फलंदाजी करणं गरजेचं आहे. संघाला मात्र आता एका मोठ्या पार्टनरशिपची गरज आहे. अजूनही 9 बॉलची बघा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतो. यष्टांना फुंकर घालून हा बॉल जातोय.
यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आतापर्यंत 4 बॉल्स फेकून झालेले आहेत. पहिल्या बॉलवर एक डबल, त्यानंतर एक 4, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल. धनराज चांगला कमबॅक करतो. पहिल्या 2 बॉलवर 6 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या 2 बॉलवर फक्त 1 धाव खर्च करतो. हा कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. वा वा वा, जसं काय त्या ठिकाणी एक कॉइन ठेवलाय आणि त्या स्पॉटवरच पिचिंग करतोय. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी, कट टू कट बॉलिंग, परफेक्ट बॉलिंग ती म्हणजे धनराजची. बॅक टू बॅक 2 बॉल्स डॉट, रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी असंच कुठेतरी म्हणावं लागेल. आतापर्यंत 5 बॉल्स फेकून झाले, धावसंख्या झाले 4 गडी बाद 23 धावा. सिल्वर हॉक्स गोवा ओव्हर द विकेट. यावेळेस चांगली ऑन ड्राईव्ह, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एक धाव तर मिळणार, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय पण मात्र उशीर झाला होता. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सिल्वर हॉक्स गोवा संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 24 धावा. सिल्वर गोवा की टीम की रन संख्या बन चुकी है 4 विकेट के नुकसान पर 24 रन. आणि मांडवी परिवार या षटकांत टॉस केला जाईल आणि सिंधुदुर्ग कुडाळवरून सन्माननीय साई नाईक यांचं आगमन झालंय या मैदानावर. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम साई सर, आपलं हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. एन्जॉय फर्स्ट डे ऑफ इयर इन गोवा. चला षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज 5व्या नवाज, जो आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सेट होतोय. रणनीती आखले, डोक्यामध्ये विचार घेतलेत कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, पण ते एक्झिक्यूट करताना फलंदाज किती आक्रमक आहे, गाफील आहे, या गोष्टी देखील चेक करणं गरजेचं आहे यावेळेस. काय होते मैदानाच्या आतमध्ये, तर धाव तर कंप्लीट केली गेलेली आहे. पुन्हा एकदा दुसरी धाव. कॅज्युअल क्रिकेट दोन्ही संघांकडून, कुठलाच संघ मात्र या ठिकाणी दक्ष नव्हता. दोन्ही संघातले खेळाडू मात्र लक्ष देत नव्हते. बघा काय झालंय, तर बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विचारला होता, त्याने तो एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात फेकला. त्याने स्ट्राईक रोटेट करण्यासाठी धाव घेतली गेली आणि त्यानंतर थ्रो करताना पुन्हा एकदा ओव्हरथ्रोच्या म्हणजे 2 धावा या धावफलकामध्ये बाईटच्या ऍड केल्या जाणार आहेत. 2 धावांची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 26 या आकड्यावर. या 2 धावा देखील खूप महत्वाच्या होत्या सिल्वर हॉक्स गोवा संघासाठी. यावेळेस क्रॉस बॅटेड फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. टीपमधून पुढे येतोय, बॉल कलेक्ट करतोय, फेक करेपर्यंत 1 धाव मिळते. 1 धावेची वाढ. सिंगल्स डबल्स महत्वाच्या आहेत मित्रांनो, पण डावाच्या सुरुवातीला. पुढचा बॉल, या बॅक टू द बॉलर प्लेसमेंट. त्या ठिकाणी गोलंदाज थोडासा कमी पडते बॉल अडवण्यासाठी. दुसऱ्या धावासाठी कॉल आहे, कदाचित धोकादायक ठरू शकेल. धावाची संधी आहे. धावाचीच्या सुरुवात फलंदाज बाद. 1 धावेची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 28 वर. दाभोळकर जे पेरणेम प्रीमियर लीगची आणि ध्रुव ट्रॉफीचे जे आयोजक आहेत त्यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय मुन्नाजी दाभोळकर सर, तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. जे पेरणेम प्रीमियर लीगचे आयोजक आहेत तसेच ध्रुव ट्रॉफीचे आयोजक आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत. 3 बॉल झालेत. एक धाव ऍड केली जाईल आणि दुसरी धाव घेताना रनआउट. साईश यावेळेस बॉल हवेत आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, एक्स्ट्रा कव्हर रिजन क्षेत्ररक्षक येतोय. बॉलर बोलतो माझा कॅच आहे. पुन्हा एकदा कॅज्युअलनेस, कॉलिंग चुकते. 2 धावा पूर्ण केल्या जातील. FM11 संघाची लय कुठेतरी सुटली आहे असं स्पष्टपणे आता जाणवते, कारण कुठेतरी गाफील राहील. पण जर तुम्ही अशाच पद्धतीने गाफील राहिलात तर मात्र सिल्वर हॉक्स गोवा संघ भाव खाऊन जाईल आणि धावा जोडण्याचा जो प्रयत्न त्यांचा आहे त्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होतील. धावसंख्या जाईल ती म्हणजे आता 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. नवाज ड्राईव्ह करायचा होता आउटसाइड एज. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त 1च धाव मिळते. स्ट्राईक रोटेट, 1 धावेची वाढ, धावसंख्या 31. चला तयार राहायचंय. टीकेजी क्रिकेटर्स आणि मांडवी परिवार, चला टॉससाठी या. लगेच टॉस केला जाईल. शाहीद शेख चला यायचंय तुम्ही. आपण लगेच टॉस क्लिअर करणार आहोत. आणि टीकेजी क्रिकेटर चला लगेच या, येत आहेत. थँक्यू. 197 जर्सी नवाज
छोटासा रनअप, पुन्हा एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी फंबल झाला, दुसरा धावासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. खूप चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 33 या आकड्यावर. 5 गडी बाद झाले आहेत सिल्वर हॉर्स गोवा संघाचे आणि 30 बॉल्स मध्ये 34 धावा पूर्ण कराव्या लागतील FM11 टीमला. रनसंख्या आपण चुकी है सिल्वर हॉर्स गोवा टीम की 33 रन, 5 विकेट के नुकसान पर और 30 गेंदों में 34 रन पूरे करने होंगे FM11 टीम को. एक खूप चांगलं बार अँड रेस्टॉरंट आहे, चार्ली बार आणि रेस्टॉरंट. नक्कीच नववर्ष आहे, नववर्ष असताना तुम्ही जर गोव्यात आहात तर गोव्यामध्ये तुम्हाला एन्जॉयमेंट करायची असेल तर नक्कीच एक आदर्श असं स्थान म्हणजेच चार्ली बार अँड रेस्टॉरंट. माफक दर आहे आणि चांगली सर्व्हिस नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळेल. खाद्यपदार्थ आहेत, त्यानंतर तुम्हाला खूप सारी पेय त्या ठिकाणी अनुभवायला मिळतील आणि एक चांगला आनंद घेण्यासाठी नक्कीच तुम्ही भेट द्या चार्ली बार अँड रेस्टॉरंट, जे मैदानाला अगदीला खेटूनच आहे. मैदानाच्या अगदी बाजूला हे रेस्टॉरंट आहे, चार्ली बार अँड रेस्टॉरंट. थँक्यू. मनीष सर, नए साल सभी को मुबारकबाद देते हैं हम. नई उमंग, नए अरमान, नए सपनों को लेकर ये नई सुबह आपके लिए ये ताज़ा भरा माहौल हम देख पा रहे हैं और सभी को नए साल की हम शुभकामना देते हैं. हैप्पी न्यू ईयर एवरीवन, विशिंग यू हैप्पी न्यू ईयर एंड हेल्दी ईयर. आइए यहाँ पर 4 स्पोर्ट्स वेयर्स को हम देख पा रहे हैं, जो दुकान जो शॉप हमारे बिल्कुल ग्राउंड पर है, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे. पहला मुकाबला हुआ मांडवी परिवार वर्सेस सिद्धि विनायक उसगांव के बीच में. 49 का लक्ष्य था, बड़े आसानी के साथ 2 रन पूरे किए और पहला मुकाबला जीता पर मांडवी परिवार ने. दूसरा मुकाबला FM11 कर्नाटक वर्सेस सिल्वर ओक्स गोवा, इन दोनों के बीच में चलता मुकाबला. टॉस जीता था FM11 कर्नाटक टीम ने. पहले फील्ड करने का फैसला कर बल्लेबाज के लिए मौका दिया था सिल्वर ओक्स गोवा को. 9 गेंदे डॉट खेले यहाँ पर, क्योंकि 30 गेंदों का मुकाबला जिसमें कि 9 गेंदे बल्लेबाज की ओर से डॉट खेली गई, जिसके तहत रन नहीं बने यहाँ पर. 5 विकेट के नुकसान के पर 33 रन जीत के लिए 34 रनों का लक्ष्य मैदान पर. इट इज द 7th डे ऑफ दिस टूर्नामेंट. यू आर वॉचिंग अ फैबुलस जर्नी ऑफ SPL 2021-2022 सीजन 16. हमारे सूर्य दत्त नाइक साहब भी हमारे बीच मौजूद है, उनका भी स्वागत करना चाहेंगे. ठीक सुबह यहाँ पर 8:30 से भी पहले वो रिपोर्ट यहाँ पर करते, देखते, पूरा जायजा लेते, उसके बाद मुकाबले को आगाज होता है. टेस्ट क्रिकेट डॉटिंग की पूरी टीम हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका भी स्वागत करना चाहेंगे. बापू और योगेश मैदान पर देख पा रहे. गेंदबाजी में आती हुए रक्षक, पहले गेंद यहाँ पर फ्लिप किया, इस गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद, थोड़ा सा बैलेंस उनका बिल्कुल नहीं बरकरार रख पाए और यहाँ पर जहां पर 1 रन था वहां पर 2 रन आसानी के साथ तेजी के साथ पूरे करते हुए. स्ट्राइक एंड पर बापू, नासिक से बिलोंग करने वाले खिलाड़ी. ओ यस, निकांत खड़ताले और बापू. थैंक यू प्रसाद सर जानकारी के लिए. डॉट गेंद की समाप्ति. अच्छी गेंदबाजी, पहली गेंद भी अच्छी थी लेकिन शॉट को बनाया था बापू ने, उसके बाद गेंद को निचले हिस्से में रखा. डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहले गेंद में 2 रन जाने के बाद शानदार वापसी करते हुए जीत के लिए आसान सा लक्ष्य है. 34 का लक्ष्य. इस बीच गेंद आपकी बार. व्हाट अ शॉट, नाइस लॉफ्टेड टच विद स्वीट टाइमिंग. दैट्स अ 6.
हमारे बीच हमारे मौजूद हमारे शाही मेहमान सन्माननीय रत्नाकर वेलिप यहाँ पर आ चुके हैं। जनसेवा कोऑपरेटिव सोसाइटी के डायरेक्टर और एक लोकप्रिय उद्योजक एसपीएल के मेंबर है। वेलकम सर, वेलकम। वेरी गुड मॉर्निंग एंड हैप्पी न्यू ईयर। बैक पर आप जाकर कट कर दिया इस गेंद को, बैकफुट स्क्वायर कट कहा जाता है और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता। बढ़िया क्रिकेट टिकेजी क्रिकेटर्स और मांडवी परिवार। आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज। उनके बीच में टॉस हो चुका है और टिकेजी क्रिकेटर्स ऑन द टॉस एंड इलेक्टेड बैट फर्स्ट। फर्स्ट टाइम आफ्टर विनिंग द टॉस दे हैव डिसाइड बैट फर्स्ट। टीम का स्कोर अच्छा बढ़ता हुआ। योगेश अब 4 गेंदे पूरे नॉन स्ट्राइक पर खड़े थे, अब उनको मौका मिलेगा। बायत के बल्लेबाज और की बार प्लेस किया, बल्ले का बाहरी किनारे गेंद विकेटों के पीछे अति व्यापार गेंद को शॉर्ट लेग के रीजन में फील्ड किया, लेकिन 1 रन से नहीं चुके बल्लेबाज। आसान सा लक्ष्य है, बड़ी आसानी के साथ रन बनते हुए टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ 34 का लक्ष्य। और बल्लेबाज बापू की बात करेंगे तो शानदार बल्लेबाज की, एक छक्का लगाया, इक्का और दुक्का के साथ 4 गेंदों का इस्तेमाल करते हुए कुल मिलाकर अपने टीम के लिए 9 रनों का योगदान दिया। आपकी बार ये देखिए हवा में गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद, जायजा लेते हुए ओ और बैलेंस नहीं रख पाया। पर कैच तो लपक लिया था लेकिन बैलेंस को नहीं रख पाए। आखिरी सांसों तक गेंद को देखते रहे और यहां से रन पूरे होते हुए 1 रन फिलहाल तो यहां पर पूरा किया है और अंपायर वहां पर तब्दीश करते हुए। बहुत ही शानदार माहौल है एसपीएल का। एसपीएल की बात करेंगे तो संस्करण 16 प्रसाद सर 15 साल सफलतापूर्वक पूरे करने के बाद एसपीएल एक ब्रांड बन चुका है। कड़ी मेहनत है आयोजकर्ताओं का, कड़ा परिश्रम है। हम अक्सर कहते हैं कि सफलता प्राप्त होती है ध्यान, समर्पण और परिश्रम से। कड़ी मेहनत ये यहाँ पर आयोजकर्ताओं की हम देख पा रहे हैं, जिसके तहत एसपीएल आज दुनिया में ब्रांड बन चुका है। ओवर का हुआ समापन, पहले ओवर का समाप्त हुआ। टीम का स्कोर 11 बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। शानदार शुरुआत, जीत के लिए 34 रन का लक्ष्य और यहां से आते हुए 11 रन। आप समीकरण बनेगा, बच्ची भी गेंदे 24 और मैच जीत के लिए 23 रन की आवश्यकता। सुबह के ठीक 11:12। शानदार स्टैंडर्ड क्या है, ऊंचाई क्या है, जिस ऊंचाई से और जिस जुनून से एसपीएल पिछले 15 साल से आगे बढ़ी है, ये उसको बयान करते हुए, सफलता को ये फ्लैक्स बयान करते हुए। शानदार माहौल। ओवर का समापन 11 रन, 1 विकेट के बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर, 1 ओवर के समाप्ति के तत्पश्चात बड़ी आसानी के साथ बापू और योगेश रन बनाते हुए। बापू ने अब तक 2 सिंगल 10 रन बनाए और योगेश ने 1 रन के साथ उनका साथ दिया। कोई भी अतिरिक्त रन यहाँ पर 11 रन टीम का स्कोर बनता बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। टेनिस क्रिकेट .in हमारे गौरव सर, उनकी पूरी टीम यहाँ पर तैयार है। इस प्रतियोगिता को ऊंचाई देने में उनका भी बहुत बड़ा सहयोग रहा है। नेहरू की शुरुआत, गेंदबाजी में तब्दीली, गोपाल गेंदबाजी में आती है, हवा में गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद और वो आसान सा कैच बनता हुआ। काफी समय बाद यहाँ पर अच्छा सा कैच लपकते हुए पहला विकेट लौटना होगा बल्लेबाज को और पारी का अंत हुआ। बापू बैक टू द पेबल। से कहते हैं टाइमिंग ठीक से नहीं कर पाए, पावर के यहाँ पर कमी और गेंद हवा में काफी देर थी, इसके लिए समय था यहाँ पर फील्डर के पास। गेंद के नीचे आए, बिल्कुल जायजा लिया और कैच को लपक। बड़ा विकेट बापू को लौटना होगा, जिन्हें अपने टीम के लिए कुल मिलाकर 10 रनों का शानदार योगदान दिया। फ्लाइट स्टार्ट दिया उन्होंने। अब जिम्मेदारी मध्यक्रम के बल्लेबाज सुनील मैदान पर आते हुए। कर्नाटक का बनाम गोवा, ऐसा ही मुकाबला हम देख पा रहे हैं। FM 11 कर्नाटक, जिसमें कि 4 खिलाड़ी नासिक से और सिल्वर ओक्स गोवा, इसमें पूरे खिलाड़ी गोवा के मौजूद हैं। काफी शानदार माहौल कल से यहाँ पर रहा है। सभी को नए साल की हम शुभकामना देते हैं, नए साल सुख और शांति से बीते और आपके हर सपने पूरे हो। क्रैकिंग शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक और ये गेंद जाती सीमा पार, सीधा 6 रन।
पिकअप द लाइन बहुत ही जल्दी उन्होंने किया था और मन बनाया था अपना पूरे इरादे से खिलाफ शॉट था, कॉन्फिडेंस था. What a confidence behind the stroke and where it goes behind the stroke. Beautiful shot. That's a 6. गेंद का प्रबंध किया जाए. गेंद इस प्रतियोगिता में दर्शकों के लिए जानकारी हम बताना चाहेंगे फुल टॉस की गेंदें यहाँ पर इस्तेमाल की गई है, जो कि यहाँ पर एक ओबी एक बड़ा ब्रांड बन चुका है. टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ. बापू के आउट होने के बाद ऐसा लगा कि रनों की कुल रन संख्या कम हो सकती है, लेकिन जैसे बल्लेबाज सुनील मैदान पर आए, वन डाउन बल्लेबाज काफी खतरनाक होते हैं और वही खिलाड़ी अपना परिचय देते हुए वेलकम टू गोवा स्वागत किया गेंदबाज का. उन्होंने सोचा समझा पर गेंद को जाने दिया, जानते इस गेंद को वाइड करार दिया जा सकता है और अंपायर ने वही किया. गेंद बिल्कुल बाहर थी गेंद स्टंप के और ये फैसला अंपायर का वाइड का इजहार करते हुए टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ. काफी अच्छा स्कोर बनता हुआ और जिस प्रकार से खेल किया है FM 11 कर्नाटक ने, गेंदबाजी अच्छी रही, बल्लेबाज की शुरुआत भी अच्छी रही और जिस प्रकार सिल्वर ओक्स गोवा को यहाँ पर काफी प्रेशराइज किया, वहां से उभर नहीं पा रही है गेंदबाज गोपाल. ओ लवली डिलीवरी, टर्न था, विद टर्न इस गेंद को कट कर दिया हल्के हाथों से. लेग ब्रेक अच्छा करते गोपाल, जो कि जिस प्रकार से उनकी विशेषता रही है. अच्छी गेंदबाज करते, गेंद में गति कम रखते लेकिन गेंद को टर्न बहुत अच्छा देते और सटीक लाइन पर गेंद को बरकरार रखने की क्षमता अपने आप कर रखते हैं. फील्ड में काफी चेंजेस होते हैं क्योंकि बाएं हाथ के और दाहिने हाथ के बल्लेबाज इस वक्त मैदान के ऊपर एक काफी मात्रा में फील्डिंग में चेंजेस हम देख पा रहे हैं. देयर इज अ लॉट ऑफ चेंजेस इन फील्डिंग पोजीशन. फुल टॉस लेकिन फायदा नहीं उठा पाया, गैप शॉट नहीं ढूंढ पाए, खिलाड़ी वहां पर मौजूद है मिड विकेट के ऊपर. जब तक गेंद को फील किया जाए 1 रन का इजाफा होता हुआ. पहला ओवर का समापन हुआ तो 11 रन थे, दूसरे ओवर को आगाज हुआ. बापू पहले बहुत ही जल्दी आउट हुए, इसके बाद बापू ने 10 रन का योगदान भी दिया. अब टीम का स्कोर बनता हुआ विराट तेंदुलकर जानकारी देते 21 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. पारी का दूसरा ओवर प्रगति पर. आपकी बार लवली डिलीवरी, सुपर डिलीवरी, टप्पा खाने के बाद गेंद बैटर पैर से निकलती हुई और लौटना होगा बल्लेबाज को, एज लगी हल्की सी और दूसरा विकेट मैदान से बाहर. दूसरे गेंद पर अपने आप पर संतुलन नहीं पाया पर और टीम का स्कोर 21 2 विकेट के नुकसान के ऊपर. पारी का दूसरा ओवर प्रगति पर. फाइनल डिलीवरी ऑफ P2 और ये अंतिम डिलीवरी होगी. बहुत ही सुहाना सफर और आज टीमें काफी बढ़िया टीमें आज इस प्रतियोगिता में खेल रही है. जब प्रसाद सर पहली गेंद फेंकी गई तो पहले मुकाबले में 2100 दर्शक हमारे साथ जुड़े थे. उसके बाद जैसे जैसे मुकाबले में रोमांच आया 6000 से भी ज्यादा दर्शकों ने इस मुकाबले का लुत्फ उठाया. स्वागत है सभी का, वेलकम टू गोवा. इस बीच गेंद रिवर्स के जरिए यहाँ पर खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद है क्योंकि पहुंच में गेंद जब तक आए तब तक वो व्हाट ऑफ फील्डिंग, ब्रिलियंट फील्डिंग परफॉर्मेंस फ्रॉम फील्डर. नो डाउट यहाँ से 2 रन बचाए क्योंकि रनों को बचाना बेहद जरूरी है. रनों की इन्वेस्टमेंट काफी है और यहाँ से ओवर का समापन होता हुआ. टीम का स्कोर 23 2 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर. जीत के लिए 34 का लक्ष्य और अब समीकरण बनेगा बच्ची भी गेंदे 18 और समीकरण बनेगा महज 11 रन की आवश्यकता. रक्षत ने पहला ओवर फेंका जिसमें 11 रन बने और इस ओवर की बात करेंगे तो हमें विराज बताती हुई गोपाल का ओवर अच्छा रहा क्योंकि उन्होंने बापू का विकेट भी चटकाया और 12 रन दिए, 2 सफलता उन्होंने प्राप्त की. हालांकि इसे कहा जाता है प्रसाद सर के सीमित क्रिकेट ओवर की बात करेंगे तो विकेट लेने की बात ज्यादा मायने नहीं रखती, जहां तक रनों को रोकना ये बात ज्यादा अहमियत रखी जाती है. ये भी एक प्लस पॉइंट देखा गया. सीमित क्रिकेट ओवर की बात हम अक्सर करते हैं तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ 23 2 विकेट के स्थान के पर 2 ओवर के समाप्ति के तत्पश्चात जीत के लिए समीकरण यहाँ पर तब्दील होता हुआ. 18 गेंदे और महज जीत के लिए 11 रन की आवश्यकता. पहला मुकाबला काफी रोमांच था, दूसरा मुकाबला उसी कगार पर चल रहा है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है बाएं हाथ के बल्लेबाज योगेश यहाँ पर. योगेश बड़ी आसानी के साथ रन बटोर रहे हैं. बैकफुट पर गए थे, जगह बनाए स्ट्रोक के लिए बड़ी इत्मीनान के साथ जानते हैं 18 गेंदों में 11 की आवश्यकता. इक्का दुक्का के ऊपर ध्यान देंगे तो इस मुकाबले को बड़ी आसानी के साथ हम जीत पाएंगे. ये उनका लक्ष्य यहाँ पर है. गुड थिंकिंग, बीइंग अ ग्रेट क्रिकेटर, अच्छी थिंकिंग है उनकी. और गेंदबाजी में आते हुए कल्पेश बहुत ही पहले खेला, शॉट को ठीक से लाइन में नहीं आए थे बल्लेबाज. उठपटांग बल्ला जरूर घुमाया था लेकिन गेंद की गति को परिवर्तन किया था और अंपायर का इशारा लेग बाइस होता बा. रन कैसे भी आए, रनों की काफी अहमियत होती है सीमित क्रिकेट ओवर में, चाहे 22 से आए, चाहे लेग बाइस से आए, चाहे बल्ले से आए, रन आना बेहद जरूरी होता है.
और ये रनों का सिलसिला जारी रखते हुए आपकी बार बहुत ही बढ़िया गेंदबाजी, टपकाने के बाद गेंद को निचले हिस्से में रखा बल्लेबाज। इस शॉट को बड़े शॉट में तब्दील करना चाहते थे, मंशा थी उनकी, लेकिन उनके इरादों को बीट करते हुए गेंद अच्छी वापसी। कल्पेश जो गेंदबाज है वो गेंदबाज काफी सूझबूझकर गेंदबाज करते हुए बल्लेबाज का जायजा लेते हुए, ये देखिए यहाँ पर हल्के से गेंद को बिल्कुल स्टेयर किया, एक डेलिकेट शॉट के जरिए एक रन जरूर मिल सकता है। शुरुआत अच्छी दी थी बापू ने, उसके बाद बापू के पारी का अंत हुआ। सुनील मैदान पर है, सुनील ने एक छक्का लगाया, उसके बाद योगेश और सतीश अब जिम्मेदारी निभाते हुए। सतीश चौथे नंबर के पायदान पर है तो योगेश आरंभिक बल्लेबाज बनकर आए थे, बापू का साथ उन्होंने अच्छे से निभाया। आप दोनों बल्लेबाज के बीच में अच्छी साझेदारी बनती हुई। लेफ्ट हैंड ओवर द विकेट, व्हाट अ शॉट, दैट्स अ ग्लोरियस शॉट, दैट्स अ सिक्स। Look at the action replay. High backly powerful shot. Sublime timing on that occasion and over the top of the mid wicket. That's a six. Beautiful shot. Oh, once again वही तमन्ना थी, लेकिन इस बार गेंद को बहुत आगे रखा, बल्लेबाज नहीं समझ पाया, पर डॉट गेंद की समाप्ति। टीम का स्कोर है 32, 2 विकेटों के नुकसान के ऊपर 3 ओवर के समाप्ति के तत्पश्चात है। जीत के लिए महज 2 रन की आवश्यकता बची भी 12 गेंदों में। 2 गेंदे और 12 होते तो कितना मजा आता, लेकिन ऐसा है नहीं है। 12 गेंदे और मैं 2 रन की आवश्यकता है। काफी बड़ा माहौल एसपीएल का, यह शानदार सफर। धीरज भी हमसे जुड़ चुके हैं। धीरज, आपने जो कल हमें सम्मान दिया इसके लिए हम आपका शुक्रिया अदा करते हैं। आपका प्यार हम सराखों पर रखते हैं। काफी प्यार दिया आपने कल हमें, बहुत एंजॉय किया हमने 31 को, और नए साल की शुरुआत भी अच्छी हुई। जीत के लिए 12 गेंदे और 2 रन की महज आवश्यकता। पहला मुकाबला अच्छा रहा, दूसरा मुकाबला थोड़ा सा एक तरफा हुआ, लेकिन गेंदबाजों का बोलबाला दोनों की ओर से अच्छा हुआ। खेल अच्छा किया दोनों टीमों ने। एफएम 11 कर्नाटक और सिल्वर ओक्स गोवा के ये दोनों टीमों के खिलाड़ियों का प्रदर्शन प्रतिभाशाली रहा। बड़ी प्रतियोगिता जब खेलते हैं तो बड़ा प्रदर्शन रहता है। महान खिलाड़ी है, चुनिंदा खिलाड़ी यहाँ पर। दिस टूर्नामेंट इज बीइंग प्लेड ऑन स्टेट लेवल। प्लेयर्स आर पार्टिसिपेंट फ्रॉम मेनी स्टेट्स। नए ओवर की शुरुआत भाव गेंदबाजी में आते हुए, और इसी के साथ वाइड का अंपायर की ओर से इशारा होता हुआ, और ये स्कोर इज इक्वल नाउ। एक रन की आवश्यकता जीत के लिए। अब मुकाबले में 1 रन की आवश्यकता। एक तरफा हुआ मुकाबला, लेकिन गेंदबाजों ने काफी बोलबाला दिखाया पर। ओ लवली शॉट, और ये विनिंग शॉट होगा। मोहर लगी जीत की, और ये मुकाबला देखिए रनिंग में था और सेलिब्रेशन भी किया पर। एक अनोखा दृश्य हमने देखा, दिलकश नजारा देखा मैदान के ऊपर। दोनों बल्लेबाज के बीच में रनिंग में सेलिब्रेशन किया उन्होंने, और ये शानदार जीत। मैं जानता हूं कि मुझे हर मुसीबत से लड़ना